गुड मॉर्निंग स्टुडंट. याच्या अगोदर आपण आपला पहिला टॉपिक म्हणजे अँगल अँड इट्स मेजरमेंट हा पूर्णपणे घेतलेला आहे. आता याच्या पुढचा टॉपिक म्हणजे आपला ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट आणि त्याच्या पुढचा टॉपिक ट्रिग्नॉमेट्री सेकंड, हे दोन टॉपिक आपले ट्रिग्नॉमेट्रिकवरती आहे. जर तुम्हाला हे दोन टॉपिक तुम्ही व्यवस्थितरित्या सॉल्व केले, त्याच्यातले काही एक्झाम्पल्स किंवा त्याचे बेसिक कंडिशन्स तुम्ही लक्षात घेतल्या, तर तुमचा 12वीचा जो काही टॉपिक आहे म्हणजे सेक्शन सेकंड तो तुम्हाला पूर्ण येणार आहे. आणि ह्या ट्रिग्नॉमेट्री फंक्शनचा आपण फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये आणि त्याचसोबतच आपणाला CETमध्ये, JEEमध्ये फार महत्त्वाचं आहे. म्हणजे हे दोन्ही टॉपिक म्हणजे मॅथमॅटिक्स आणि मॅथमॅटिक्स म्हणजेच काय तर ट्रिग्नॉमेट्री फंक्शन, म्हणून हे दोन टॉपिक फार महत्त्वाचे आहेत. तर हे दोन्ही टॉपिक पाहण्याच्या अगोदर तुम्हाला 10वीमध्ये ट्रिग्नॉमेट्री फंक्शन म्हणजे त्रिकोणमिती हे तुम्ही पाहिलेलंच आहे अगोदर. याचं इंट्रोडक्शन सरांनी आपल्याला घेतलेलंच आहे. तरीसुद्धा सुरुवातीपासून याचं बेसिक काय आहे ते आपण आता इथं पाहणार. सुरुवातीला आपल्याला ट्रिग्नॉमेट्री फंक्शन त्याच्यामध्ये त्याचं इंट्रोडक्शन घ्यायचं आहे. इंट्रोडक्शनमध्ये आपण पहिला पॉईंट घेणार आहे. तर तो पहिला पॉईंट घेत असताना ट्रिग्नॉमेट्री फंक्शन म्हटलं तर आपल्याला राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला पाहिजे. ABC राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केलाच पाहिजे. त्यानंतर याचे ही व्हॅल्यूज म्हणजे आपले 90 डिग्री असते. हे म्हणजे आपण काय लिहितो, BC म्हणजे आपला काय असतो, हायपोटेनियस असतो म्हणजे कर्ण असतो. मी आता शॉर्ट फॉर्म लिहितो फक्त H, हायपोटेनियस. बरोबर. हा एक अँगल मी घेतलेला आहे थीटा. थीटाच्या समोरची बाजू म्हणजे आपण काय लिहितो, अपोजिट साईड लिहितो. काय लिहितो, अपोजिट साईड. त्याचा शॉर्ट फॉर्म मी लिहिलेला आहे O. आणि थीटाच्या लगतची बाजू आहे त्याला आपण ॲडजस्टंट साईड असं म्हणतो. त्याला मी लिहिलेला आहे O. त्याला काय लिहिलेलं आहे O. फक्त आपण ट्रायंगलच्या ऐवजी थोडंसं चेंज करू. O, A आणि B अशी नावं देऊ. आता ट्रिग्नॉमेट्री फंक्शन म्हटलं की तुमचे एकूण 6 ट्रिग्नॉमेट्री फंक्शन्स येतात. तर पहिले कोणतं आहे, फर्स्ट याच्यामध्ये साइन थीटा असतो. तर साइन थीटा म्हणजे काय आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. थीटा त्याच्या समोरची बाजू म्हणजे आपण काय लिहिणार, अपोजिट साईड. बरोबर आहे. मी तर फक्त शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो आहे, तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलंच आहे, तुम्ही याच्या अगोदर पाहिलेलंच आहे. काय लिहिलं मी, अपोजिट साईड्स बाय हायपोटेनियस. अपोजिट साईड्स बाय हायपोटेनियस. बरोबर. आता साईनच्याच पुढची एक व्हॅल्यूज मी घेणार आहे, ती म्हणजे आहे कोसेक थीटा. कोसेक थीटा म्हणलं की या दोन्हीचा रेसिप्रोकल्स आपण लिहितो. कसा तर हायपोटेनियस डिवाइड्स अपोजिट साईड. हायपोटेनियस डिवाइड्स अपोजिट साईड. हायपोटेनियस म्हणजे आपला कर्ण असणार आहे. थीटा म्हणजे काय, अपोजिट साईड. अपोजिट साईड्स म्हणजे त्याला आपण कोणासमोरची बाजू असं आपण म्हणतोय, कोणासमोरची बाजू. तसंच पुढचं मी फंक्शन लिहिलं कॉस थीटा. पुढचं फंक्शन मी लिहिलं तर कॉस थीटा आहे. आणि कॉस थीटा म्हणजे आपल्याला काय लिहिता येतं, कोणालगतची बाजू. म्हणजे हा कोण दिलेला, या कोणालगतची बाजू काय त्याला आपण दिलेलं आहे नाव A, ॲडजस्टंट साईड्स बाय हायपोटेनियस. कोणालगतची बाजू भागिले कर्ण असं आपण त्याला म्हणतो. म्हणजेच काय, ॲडजस्टंट साईड्स बाय हायपोटेनियस. तसंच इथं कॉस म्हटलं की याचा सेक येतो. कॉस म्हटल्यानंतर काय येतं, व्हॅल्यूज आपल्याला लिहिता सेक येते. आणि ही व्हॅल्यूज आपल्याला रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. हायपोटेनियस बाय ॲडजस्टंट साईड, कर्ण भागिले कोणालगतची बाजू असं आपल्याला सांगता येतं. त्यासोबतच त्याचं
टॅन थीटा आपल्याला दिलेला. टॅन थीटा कसा असतो? अपोजिट साईड बाय ॲडजसंट साईड, अपोजिट साईड्स बाय ॲडजसंट साईड, म्हणजे कोणासमोरची बाजू भागिले कोणालगतची बाजू, असं आपण टॅनच्या वेळेस सांगू शकतो. बरोबर आहे. परत इथं याचा कॉटचा रेसिप्रोकल्स असतो, टॅनचा रेसिप्रोकल्स कॉट, म्हणजे ह्या दोन्हीच्या व्हॅल्यूज आपल्याला रेसिप्रोकल्स म्हणून लिहिता येतील ॲडजसंट साईड्स बाय हायपोटेनियस. काय? ॲडजसंट साईड्स बाय ॲडजसंट साईड्स बाय अपोजिट साईड. हायपोटेनियस म्हटले की आपण काय लिहितोय? एच लिहितो. हे फक्त बेसिक आपणाला माहिती आहे. याच्या आधारावर आपणाला पुढं याचे फॉर्म्युले पाहायचे आहेत, याचे अँगल्स कसे तयार होतात हे आपणाला पाहायचं. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला आत्ता सांगितलं काय, ओ म्हणजे काय, तर अपोजिट साईड आहे. ए म्हणजे ॲडजसंट साईड आहे. ॲडजसंट साईड म्हणजे आपण कोणालगतची बाजूच म्हणतो. अपोजिट साईड म्हणजे कोणासमोरची बाजू म्हणतो, याच्या समोरची. आणि हायपोटेनियस म्हणजे आपला काय होतो? कर्ण होतो. हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानुसारच मी या व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत. हे तुम्हाला माहिती आहेत, फक्त मी थोड्याशा वेगळ्या भाषेमध्ये इथं लिहून दिलेलं आहे. हे तुम्ही समजून घ्यायचं. ठीक आहे. पण आपली हे आलेली व्हॅल्यूज म्हणजे व्हॅल्यूज ऑफ थीटा हे 0, थीटाची व्हॅल्यूज 0 आणि 90च्या मध्येच आहे. 0 डिग्री आणि 90च्या मध्येच आहे. मॅक्झिमम अँगल आपला इथं किती दिलेला आहे? 90 डिग्री आहे. मॅक्झिमम अँगल आपला किती येणार आहे? तिथं 90 डिग्री येणार आहे. बरोबर आहे. जर याच्या पुढच्या व्हॅल्यूज 90च्या पुढच्या 180 असेल, 270 असेल, 360 असेल, तर त्याच्यातल्या व्हॅल्यूज कशा वेगळ्या वेगळ्या होतात हे आपल्याला आता इथं पाहायचं आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला एक पॉईंट दिलेला आहे इंट्रोडक्शनमध्ये. फक्त एवढ्याच व्हॅल्यूज आपल्याला घ्यायच्या आहेत आणि याच्यावरूनच आता मी पुढच्या व्हॅल्यूज कशा लिहितो ते फक्त बघा. हेच फॉर्म्युले जसेच तसे मी तिथं लिहिणार आहे, फक्त थोड्याशा वेगळ्या भाषेत. म्हणजे तो आपला आहे 11वीचा पॉईंट. आणि तो पॉईंट आपल्याला दिलेला आहे. काय आहे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. काय म्हटलेलं आहे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विथ द हेल्प ऑफ सर्कल. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स विथ द हेल्प ऑफ सर्कल. Trigonometric ratios of any angle. Trigonometric ratios of any angle. Trigonometric ratios of any angle. हे आता आपल्याला फक्त माहीत झालं अपोजिट साईड, ॲडजसंट साईड आणि हायपोटेनियस. हे आपण प्रत्येकाचे फॉर्म्युले लिहिलेले आहेत. बरोबर. आता याच्यामध्ये हे आपण फक्त ट्रायंगल काढला त्यावेळेस आपल्याला हे फॉर्म्युले लिहिता आले. आता इथे ट्रिग्नोमेट्री फंक्शन कसा घ्यायचा आपल्याला? ट्रिग्नोमेट्री फंक्शन विथ द हेल्प ऑफ सर्कल. जर ट्रिग्नोमेट्री फंक्शन विथ द हेल्प ऑफ सर्कल म्हटलं तर त्यासाठी आपल्याला एक सर्कल ड्रॉ केलाच पाहिजे. म्हणजे कसा? या पद्धतीनं विथ द हेल्प ऑफ सर्कल. बरोबर. म्हणजे आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ केला. त्यामध्ये पहिला पॉईंट्स मी घेतलेला आहे ओरिजिन आपला असतो. पहिला पॉईंट आपला काय असतो? ओरिजिन असतो. आता याच व्हॅल्यूज मी इथं दाखवणार आहे. कशा बघा? जर मी ते एक ट्रायंगल काढला आणि त्या ट्रायंगल्समध्ये ही व्हॅल्यूज मी दाखवली आणि ती व्हॅल्यूज कशी आहे तर 90 डिग्री आहे. ती व्हॅल्यूज कशी आहे? 90 डिग्री. मी पॉईंट पी घेतला इथं, पॉईंट पी, आणि त्याचे कोऑर्डिनेट्स मी घेतले एक्स आणि वाय. एक्स आणि वाय. इथे एक पॉईंट मी घेतला पॉईंट यम. काय घेतला? पॉईंट यम घेतला. आता इथं आपल्याला एक्स ॲक्सिस दिलेला आहे.
एक्स ॲक्सिसवरती याची व्हॅल्यूज म्हणजे ही व्हॅल्यूज आपली कशी असणार आहे, तर एक्स असणार आहे. दिलेली व्हॅल्यूज म्हणजे काय, ती आपली एक्स. त्याच पद्धतीनं त्याची करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज ही व्हॅल्यूज म्हणजे सुद्धा एक्सच असणार आहे, बरोबर. आणि जर ती वाय ॲक्सिस असेल, वाय ॲक्सिसला ही व्हॅल्यूज वायच असते आणि त्यासोबतच ही व्हॅल्यूजसुद्धा काय असते, वायच दिलेली असते, बरोबर. एक्स ॲक्सिसला एक्स, वाय ॲक्सिसला वाय. ह्या दोन व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात आल्या. एक्स ॲक्सिस व्हॅल्यूज ऑफ एक्स लिहिली आपण, बरोबर आहे. हे आपलं एक्स ॲक्सिस आहे, याची व्हॅल्यूज मी एक्स लिहिली. हे आपलं वाय ॲक्सिस आहे, याची व्हॅल्यूज मी वाय लिहिलं. येते लक्षात. पण आपला इथं हायपोटेनियस काय असतो, हायपोटेनियस मी इथं लिहिणारा व्हॅल्यूज आर म्हणजे रेडियस. सर्कल म्हटली की काय व्हॅल्यूज येते, तर रेडियस येते, बरोबर आहे. तर आता इथं प्रत्येक एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करत असताना तुम्हाला व्हॅल्यूज ऑफ एक्स, व्हॅल्यूज ऑफ वाय आणि व्हॅल्यूज ऑफ आर फिक्स माहितीच पाहिजे. काय माहिती पाहिजे, व्हॅल्यूज ऑफ एक्स, व्हॅल्यूज ऑफ वाय आणि व्हॅल्यूज ऑफ आर. या तीन व्हॅल्यूज जर तुम्हाला माहिती असतील तर कुठलाही दिलेला अँगल्स तुम्हाला फाइंड आउट करता येतो, कोणताही अँगल्स दिलेला असेल तर. येते लक्षात. आता याच व्हॅल्यूज म्हणजे हेच फॉर्म्युले मी आता इथं परत एक वेळेस लिहिणार आहे. बघा कसं. आता पहिला हा अँगल्स मी आता इथं थीटा घेणार आहे. काय घेणार आहे मी, थीटा घेणार आहे. त्याच व्हॅल्यूज बघा, मी जर इथं ट्रायंगल काढला आणि त्या ट्रायंगलनुसार जर मी व्हॅल्यूज लिहिल्या तर कशा लिहिता येतील. हा आपल्या सर्कलमधला मी ट्रायंगल सेपरेट लिहिला आहे. बघा ही व्हॅल्यूज आहे थीटा, ही व्हॅल्यूज ऑफ एक्स, ही व्हॅल्यूज ऑफ वाय, ही व्हॅल्यूज आहे आर. इथं पॉईंट्स दिलेत ओ एम पी, याचे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स आणि वाय, बरोबर. आता हा ट्रायंगल त्याच्यातला मी अँगल्स घेतला. आता मला व्हॅल्यूज सांगता येतील कोण, म्हणजे आपल्याला दिलेला अँगल त्याच्या समोरची व्हॅल्यूज. समोरची व्हॅल्यूज कोणती आहे, तर वाय दिलेलं आहे आपल्याला. समोरची व्हॅल्यूज कोणती आहे, वाय आहे. म्हणजेच मी इथं व्हॅल्यूज काय लिहिणार, वाय अपॉन आर. व्हॅल्यूज काय लिहिणार मी, वाय अपॉन आर. तसंच कोसेकचं लिहिता येईल तुम्हाला. कोसेक काय होईल, आर अपॉन वाय. कोसेकची व्हॅल्यूज काय होईल, आर अपॉन वाय, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं याच्या पुढची व्हॅल्यूज आपल्याला लिहिता येईल. कशी, कोणा लगतची बाजू म्हणजे काय, एक्स. हायपोटेनियस आपला फिक्सच आहे आर, त्याच्यात काय बदल आपला होत नाही. इकडं हायपोटेनियस आर बाय ॲडजस्टंट साईड आपली कोणची, एक्स. फक्त काय लिहायचं आहे, रिव्हर्स ऑर्डरमध्ये आपण त्याच्या व्हॅल्यूज लिहितो आहे, हे लक्षात आलं पाहिजे अगोदर. रिव्हर्स ऑर्डर. तसंच अपोजिट साईड, अपोजिट साईड्स म्हणजे काय, तर वाय आहे. ॲडजस्टंट काय साईड म्हणजे काय, तर एक्स आहे. तसं कॉटचं लिहिता येईल आपल्याला, एक्स अपॉन वाय, एक्स अपॉन वाय, बरोबर. आता ह्या प्रत्येक व्हॅल्यूज मी कशावरून लिहिल्या, तर आपल्या दिलेल्या सर्कलवरनं लिहिल्या. कशा लिहिलेल्या आहेत, दिलेल्या आपल्या सर्कलवरनं लिहिल्या. कसं, पहिली व्हॅल्यूज मी लिहिली साईन, परत लिहिलं कॉस, परत लिहिलं टॅन, बरोबर. त्यानंतर कोसेक, त्यानंतर सेक, त्यानंतर कॉट. याच व्हॅल्यूज मी लिहिलेल्या आहेत. कशा, पहिली काय लिहिली मी, थीटा, कोणासमोरची बाजू वाय अपॉन आर, याचा रेसिप्रोकल्स लिहा, आर अपॉन वाय. कॉस म्हटलं की कोणालगतची बाजू म्हणजे काय, एक्स, एक्स अपॉन आर. त्याच पद्धतीनं आर अपॉन एक्स. टॅन म्हणली काय लिहितो आपण, अपोजिट साईड म्हणजे एक्स, वाय अपॉन एक्स, वाय अपॉन एक्स. याचाच रेसिप्रोकल्स म्हणजे काय लिहिणार, एक्स अपॉन वाय, बरोबर. ह्याच व्हॅल्यूज दोन्ही ठिकाणी ॲट ए टाईम तुम्हाला एकत्र पण लिहिता येतात. आता मी तिथं परत एक वेळेस लिहिलेलं आहे. कशासाठी लिहिलेलं आहे, तर एक व्हॅल्यूज आपल्याला थोडीशी वेगळी त्याने दिलेली आहे. कशी, जर
तुमचा जो काही रेडियस आहे तो रेडियस त्याची व्हॅल्यूज मला लिहायचं आहे 1. रेडियसची व्हॅल्यूज मला काय लिहायचे 1. म्हणजे तो तुमचा सर्कल जो आहे तो सर्कल आहे युनिट सर्कल. म्हणजे ज्याची व्हॅल्यूज रेडियसची व्हॅल्यूज 1 दिली म्हणजेच आपण त्या सर्कलला काय म्हणू शकतो युनिट सर्कल असं म्हणू शकतो. म्हणजेच त्याची व्हॅल्यूज ऑफ आर म्हणजेच आपला रेडियस 1 येतो. जर मी रेडियस 1 पुट केला तर काय फरक पडतोय, त्याचे व्हॅल्यूज कशा चेंज होतात त्या फक्त बघायचे. त्यामध्ये पहिला आपल्याला काय लिहायचं आहे साईन लिहिला म्हणजे वाय अपॉन आर. आरची व्हॅल्यूज तर 1 आहे म्हणजे फक्त राहिलं वाय. इथं आरची व्हॅल्यूज आपली काय आहे 1 आहे. इथं व्हॅल्यूज ऑफ आर किती आहे 1 आहे. इथं व्हॅल्यूज ऑफ आर किती आहे 1 आहे. टॅन आणि कॉटमध्ये काय बदल होतोय का, टॅन आणि कॉटमध्ये काही बदल होत नाही, हे लक्षात घ्या. टॅन आणि कॉटमध्ये काहीही बदल होत नाही. इथंपर्यंत समजतंय. काय केलं फक्त आपण सुरुवातीला एक ट्रँगल ड्रॉ केला. त्या ट्रँगल्समध्ये सांगितलं कोन दिलेला आहे, त्या कोनासमोरची बाजू म्हणजे त्याला आपण अपोजिट साईड असं म्हणतो. परत तो अँगल आहे त्या अँगलच्या लगतची बाजू, कोनालगतची बाजू त्याला आपण ॲडजस्टंट साईड असं म्हणतो. त्याच्यावरून आपण फॉर्म्युलेला साईन कॉस टॅन आणि याच व्हॅल्यूज मी परत एक वेळेस ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन विथ द हेल्प ऑफ सर्कल म्हणून सांगितल्या. कशा विथ द हेल्प ऑफ सर्कल म्हणून सांगितलं. बरोबर. सर्कलनुसार त्याच्या व्हॅल्यूज फक्त आपलं ॲडजस्टंट साईड म्हणजे आपलं अपोजिट साईड झालं वाय, ॲडजस्टंट साईड झाली एक्स. फक्त व्हॅल्यूज मी पुट केल्या आणि ऑल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज मी काढल्या. आणि त्यानंतर आणखी काय सांगितलं, आपला जो रेडियस आहे तो रेडियस म्हणजे व्हॅल्यूज ऑफ आर इज इक्वल्स टू 1 सांगितलं. व्हॅल्यूज ऑफ आर किती इज इक्वल्स टू 1 असं मी व्हॅल्यूज सांगितलेले आहे. बरोबर. जर मी व्हॅल्यूज ऑफ वाय म्हणजे व्हॅल्यूज ऑफ आर इज इक्वल्स टू 1 घेतलं तर टॅन आणि कॉटमध्ये काही बदल होत नाही, कारण तिथं व्हॅल्यूज ऑफ आर आलेलीच नाही. फक्त बदल कुठल्या होणार आपल्या साईन आणि कॉस, त्याचबरोबर त्याच्या रेसिप्रोकल्स व्हॅल्यूजमध्येच फक्त बदल होणार आहे, बाकी कुठेही बदल होणार नाही. म्हणून त्याच्यावरून आपण व्हॅल्यूज ऑफ आर इज इक्वल्स टू 1 पुट केलं म्हणजे साईन थिटा इज इक्वल्स टू वाय, कॉस थिटा इज इक्वल्स टू एक्स. त्याचसोबतच त्याचे रेसिप्रोकल्स कोसेक थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन वाय, कॉस थिटा इज इक्वल्स टू एक्स, सेक थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन एक्स, टॅन थिटा इज इक्वल्स टू वाय अपॉन एक्स, कॉट थिटा इज इक्वल्स टू एक्स अपॉन वाय. अशा पद्धतीच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केलेल्या आहे. एवढं तुम्हाला बेसिक सुरुवातीचं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हणलं की या 2 गोष्टी जर तुम्हाला लक्षात आल्या तर बाकी कुठल्याही जे काही व्हॅल्यूज असतील पुढच्या आता येणाऱ्या त्याच व्हॅल्यूजवरती अवलंबून आहेत. त्यामुळं ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवा. ह्या व्हॅल्यूज तुमच्या लक्षात आल्या मग काय अडचण येणार नाही. तुम्ही या व्हॅल्यूजचा स्क्रीनशॉट काढून घ्या, त्यानंतर आपण त्याच्या पुढची व्हॅल्यूज पाहू. आता त्याच्या पुढचं दिलेलं आपल्याला साईन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इन डिफरंट क्वाड्रंट. काय दिलेलं आहे पॉईंट आपला साईन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो आहे इन डिफरंट क्वाड्रंट. म्हणजे प्रत्येक चरणामध्ये त्याच्या व्हॅल्यूज कशा असतात, पॉझिटिव्ह असतात का निगेटिव्ह असतात हे आपल्याला फक्त इथं सांगायचं आहे. म्हणजे पहिल्या चरणामध्ये, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या प्रत्येक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हे पॉझिटिव्ह केव्हा असतं, निगेटिव्ह केव्हा असतं हे आपल्याला इथं सांगायचं आहे. आपण त्यासाठी एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ केला पाहिजे. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपण ड्रॉ केला.
तर याच्यासाठी मी एक वाक्य लिहितो बघा, काय, ॲड शुगर टू कॉफी. तुम्ही सर्वजण चहा पिता बरोबर, चहा नसेल तर कोणाला कॉफी आवडते. त्यासाठी मी एक फक्त व्हॅल्यू सांगितली, तुम्हाला एक वाक्य सांगितलं आहे, ॲड शुगर टू कॉफी. काहीजण जास्त साखर खातात, काहींना कमी लागतं, काहींना लागतच नाही. कोणाला काही नाही लागलं तरी लक्षात ठेवा, हे वाक्य लक्षात ठेवलात तर तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं साइन हे लक्षात राहील. कसं, आता मी पहिली व्हॅल्यूज तुम्हाला सांगतो. फर्स्ट आपल्याला इथं काय म्हटलं आहे, ए म्हणजे सिम्बॉल घ्यायचा, ऑल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ द फर्स्ट क्वाड्रंट्स आर पॉझिटिव्ह. म्हणजेच काय, येणारा जो काही आपला अँगल्स आहे, इथं आपला 0 डिग्री येतो, इथं 90 डिग्री येतो, इथं 180 डिग्री, इथं 270 डिग्री, आणि त्यासोबतच एक राऊंड झाला तर आपण त्याला लिहितो 360 डिग्री. म्हणजे पहिला क्वाड्रंटमध्ये काय, 0 <θ <90. तुमची येणारी जी काय व्हॅल्यूज आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये 0 to 90 असेल. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आपला अँगल्स किती असतो, 0 to 90. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये त्याची व्हॅल्यूज तुमची कशी असणार आहे, तर पॉझिटिव्हच असणार आहे. इथे लक्षात, कारण याच्यामध्ये प्रत्येक वेळेस तुमची व्हॅल्यूज ऑफ एक्स, व्हॅल्यूज ऑफ वाय आणि व्हॅल्यूज ऑफ आर तुम्हाला माहिती पाहिजे. आपल्याला माहिती आहे एक्स ॲक्सिसला या साईडला आपल्या सर्व व्हॅल्यूज कशा असतात, तर पॉझिटिव्ह असतात. या साईडला पण वाय ॲक्सिस आपला कसा असतो, पॉझिटिव्ह असतो, आणि आर ऑलवेज कसा असतो, पॉझिटिव्हच असतो. बरोबर, या साईडला आपला एक्स ॲक्सिस पॉझिटिव्ह असतो, या साईडला वाय ॲक्सिस आपला पॉझिटिव्ह असतो. एक्स ॲक्सिस या साईडला निगेटिव्ह असतो आणि वाय ॲक्सिस आपला या साईडला कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. हे लक्षातच ठेवा. बरोबर, हे पॉझिटिव्ह म्हणजे आलेला आपला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपल्या सर्वच ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज कशा असतात, तर पॉझिटिव्ह असतात. हे लक्षात आलंच पाहिजे. आता सेकंड मी सांगणार आहे. सेकंड म्हणजे इथं आपल्याला दिलेला एस म्हणजे साइन आणि त्याचा रेसिप्रोकोस म्हणजे कोसेक. हे दोन फंक्शन कसं फक्त पॉझिटिव्ह असणार आहेत. हे दोन फंक्शन कसं असणार आहेत, फक्त पॉझिटिव्ह असणार आहेत. बाकी अदरवाईज त्याच्या व्हॅल्यूज अदर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हे कसे असणार आहेत, तर निगेटिव्ह असणार आहेत. ते आपण पुढं आता पाहणारच आहे, बघा कसं येतं ते. बरोबर, अगोदर फक्त साइन आपण लक्षात घेऊ. कसं, पहिलं काय सांगितलं मी, साइन आणि कोसेक. म्हणजे तुमचा अगोदर सुरुवातीला अँगल 90 डिग्री <θ. मॅक्झिमम व्हॅल्यूज कसं आहे, सेकंड क्वाड्रंट तुमचा असतो 90 to 180 डिग्री असतो. त्यामध्ये तुमची व्हॅल्यूज ऑफ एक्स सुरुवातीला कशी असते, तर निगेटिव्ह असते. व्हॅल्यूज ऑफ वाय कशी आहे, तर पॉझिटिव्ह आहे. आणि व्हॅल्यूज ऑफ आर कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. इथे लक्षात काय लिहिलं, एक्स ॲक्सिस आपला निगेटिव्ह आहे, वाय ॲक्सिस आपला पॉझिटिव्ह असतो, आणि व्हॅल्यूज ऑफ आर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. वाय ॲक्सिस कसा असतो, व्हॅल्यूज ऑफ आर कसा असतो, तर ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. म्हणजे इथं आपल्याला हायपोटेन्यूज काही दिलेलं नाही, पण व्हॅल्यूज ऑफ आर तुम्ही लक्षातच ठेवायची, ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणून आपल्याला सेकंड क्वाड्रंटमध्ये लक्षात ठेवता येईल, साइन आणि कॉस हे दोनच फंक्शन कसे आहेत, आपले पॉझिटिव्ह आहेत. बाकी सर्व फंक्शन हे कसे आहेत, तर निगेटिव्ह आहेत, असं आपल्याला सांगता येईल. बरोबर, आता त्यानंतर आपल्याला इथं टी दिलेला आहे. टी म्हणजे आपण लिहितो टॅन, आणि त्या टॅनचा रेसिप्रोकल्स असतो कॉट. टॅनचा रेसिप्रोकल्स कसा असतो, कॉट असतो. त्याची व्हॅल्यूज आपल्याला कशी लिहिता येईल, 1 लिहिता येईल. बरोबर, त्याची व्हॅल्यूज कशी लिहिता येते, 1 लिहिता येते. कसं, टॅन थीटा आणि कॉट थीटा हे फंडामेंटल आयडेंटिटीनुसार त्याची आपण व्हॅल्यूज लिहिणार आहे. परत आता इथं लक्षात ठेवायचं काय आपल्याला, तर साइन सुरुवातीला लक्षात ठेवत असताना व्हॅल्यूज ऑफ एक्स आपली कशी आहे, निगेटिव्ह.
व्हॅल्यूज ऑफ वाय कशी आहे आपली निगेटिव्ह आणि व्हॅल्यूज ऑफ आर आपली कशी असणार आहे पॉझिटिव्हच असणार आहे. इन द थर्ड क्वाड्रंट टॅन अँड कॉट आर पॉझिटिव्ह अदरवाईज ऑल फंक्शन्स आर निगेटिव्ह असं आपणाला सांगता येतं. याचा अँगल कसा झाला 180 डिग्री लेस दॅन थिटा लेस दॅन 270 म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये तुमचा अँगल येतो 180 to 270 डिग्री. थर्ड क्वाड्रंटमध्ये या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात येतील लगे 180 to 270 डिग्री ह्याच्यात आहे म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट हे कसे आहेत पॉझिटिव्ह आहेत, बाकी सर्व कसे आहेत हे निगेटिव्ह आहेत असं आपणाला सांगता येतं. इथे लक्षात पुढचं लास्ट क्वाड्रंट राहिलेला आपला. ह्या लास्ट क्वाड्रंटमध्ये व्हॅल्यूज ऑफ एक्स पण त्याच्या अगोदर इथं लिहायचं आहे कॉस. सी म्हणजे काय तर कॉस थिटा आणि कॉसचा रेसिप्रोकल्स असतो सेक थिटा. हे दोन फंक्शन फक्त कसे असतात फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतात अदरवाईज ऑल फंक्शन्स आर निगेटिव्ह. ते कसे असतात ते आपल्याला पाहायचंच आहे. पण त्याच्या अगोदर व्हॅल्यूज ऑफ एक्स मला सांगा. व्हॅल्यूज ऑफ एक्स येते पॉझिटिव्ह, व्हॅल्यूज ऑफ वाय येते निगेटिव्ह आणि त्यासोबतच व्हॅल्यूज ऑफ आर इज अगेन ऑलवेज पॉझिटिव्ह. आता इथं अँगल्स मला सांगा. मिनिमम अँगल आपला आहे 270 डिग्री लेस दॅन थिटा लेस दॅन 360 डिग्री. टू कंप्लीट वन रोटेशन असेल तर तो अँगल्स आपला कुठे गेला तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये गेला. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये 270 to 360 डिग्री ह्याच्यामधल्या जे काही येणारे अँगल्स आहेत त्या अँगल्स म्हणजे आपले कॉस आणि सेक हे दोन्ही कसे असणार आहेत पॉझिटिव्ह असणार आहेत अदरवाईज ऑल फंक्शन्स आर निगेटिव्ह. कसं त्यामध्येच इथं आता मी अगोदरच व्हॅल्यूज लिहिलेले आहेत बरोबर. आता मला सांगायचं आहे प्रत्येक वेळेस आपली व्हॅल्यूज कशी होते. सुरुवातीला मी घेतलं फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आपला एक्स वाय आणि व्हॅल्यूज ऑफ आर. आपल्या दिलेल्या सर्वच व्हॅल्यूज कशा आहेत एक्स वाय आणि आर ह्या तीन व्हॅल्यूजवरतीच अवलंबून आहेत बरोबर आहे. ह्या तीन व्हॅल्यूजवरतीच अवलंबून आहेत. त्या तीन व्हॅल्यूज कोणत्या आहेत. सुरुवातीला पहिली व्हॅल्यूज म्हणजे एक्स, परत व्हॅल्यूज ऑफ वाय आणि परत व्हॅल्यूज ऑफ आर. साईन म्हणजे आपण काय लिहितोय वाय अपॉन आर एक्स अपॉन आर परत वाय अपॉन एक्स. इकडं रेसिप्रोकल्स लिहायचं आहे आर अपॉन वाय आर अपॉन एक्स एक्स अपॉन वाय बरोबर. आता पहिली व्हॅल्यूज बघा व्हॅल्यूज ऑफ आर एक्स वाय आणि आर हे तिन्ही व्हॅल्यूज कशा आहेत फर्स्ट क्वाड्रंटला पॉझिटिव्ह आहेत. म्हणजेच व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि वाय आपण इथं पुट केल्या सर्वच व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत. म्हणून आपल्याला सांगता येतं फर्स्ट क्वाड्रंट इन द फर्स्ट क्वाड्रंट ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. काय लिहितो आपण ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह असं आपण सांगतो. तसं मी आता ह्या वाक्यावरनं जसं सांगितलं साईन आणि कॉसच पॉझिटिव्ह आहे. काय म्हटलं साईन आणि त्याचा रेसिप्रोकल्स म्हणजे कोसेकच पॉझिटिव्ह आहेत बाकी निगेटिव्ह आहेत. तर कसे निगेटिव्ह आहेत असं तुम्ही म्हणू शकता बरोबर आहे. कसं म्हणू शकणार आता मी तर सांगितलेलं आहे. काय म्हटलं आहे एक्स आपला निगेटिव्ह असतो सेकंड क्वाड्रंटला, वाय आपला कसा असतो पॉझिटिव्ह असतो, आर पण कसा आहे पॉझिटिव्ह आहे. जर मी त्याच्या व्हॅल्यूज पुट केल्या कुठं तर आपल्या फंक्शनमध्ये सुरुवातीला बघा एक्स कसा आहे एक्स आपला निगेटिव्ह आहे. इथं एक्स आहे म्हणजे निगेटिव्ह झाला. इथं एक्स आहे छेदस्थानी म्हणजे पण काय झालं निगेटिव्हच. इथं एक्स आहे म्हणजे निगेटिव्ह, इथं एक्स आहे म्हणजे निगेटिव्ह बरोबर. फक्त आपलं व्हॅल्यूज ऑफ वाय कसं आहे पॉझिटिव्ह. इथं वाय पॉझिटिव्ह इथं वाय पॉझिटिव्ह आर पण पॉझिटिव्ह दोन्ही पण कशा व्हॅल्यूज आहेत पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे काय फरक पडतो का ह्याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल साईन आणि कॉसच फक्त कसे आहेत हे सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहेत आणि बाकी सर्व कसे कॉस टॅन सेक कॉट हे सर्व कसे आहेत सेकंड क्वाड्रंटमध्ये मी आत्ताच तुम्हाला सांगितलं निगेटिव्ह असणार आहेतच. येथे लक्षात. म्हणून मी या व्हॅल्यूज तुम्हाला इथं लिहून दिलेल्या आहेत. हे लक्षात ठेवा हे तुम्हाला कुठं पुस्तकामध्ये दिसणार नाहीत. आता
त्याच्या पुढंच त्याच पद्धतीनं जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, आता फक्त साईन आपलं चेंज काय. आता थर्ड क्वाड्रंटमध्ये हे आपण फर्स्ट क्वाड्रंटचं पाहिलं, सेकंड क्वाड्रंटचं. आता थर्ड क्वाड्रंटमध्ये दोन्ही व्हॅल्यूज कशा असतात, इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह, म्हणजे व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय आर निगेटिव्ह. म्हणजे व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि व्हॅल्यूज ऑफ वाय हे निगेटिव्हच असणार आहेत, बरोबर. आणि व्हॅल्यूज ऑफ आर कशी असते, ऑलवेज पॉझिटिव्ह, असं मी सांगितलेलंच आहे, पॉझिटिव्हच घ्यायची. आता जर मी व्हॅल्यूज पुट करून बघितल्या, व्हॅल्यूज ऑफ वाय पण निगेटिव्ह आहे, व्हॅल्यूज ऑफ एक्स पण निगेटिव्ह आहे, व्हॅल्यूज ऑफ एक्स पण निगेटिव्ह, व्हॅल्यूज ऑफ वाय पण निगेटिव्ह. आणि आपल्याला माहीत आहे मायनस मायनस आपण लिहितो प्लस, मायनस मायनस होतो प्लस. म्हणजे टॅन आणि कॉटमध्ये काही फरक पडणार नाही. म्हणून आपण टॅन आणि कॉट हे कसं सांगितलेत, थर्ड क्वाड्रंटमध्ये हे निगेटिव्ह आहेत का पॉझिटिव्ह आहेत, तर पॉझिटिव्ह आहेत. कारण मायनस मायनस प्लस होतं, इथं पण मायनस मायनस प्लस होतं. म्हणजे टॅन आणि कॉट हे थर्ड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहेत. अदरवाईज बाकीचे ट्रिग्नॉमेट्री फंक्शन बघा, साईन इथं व्हॅल्यूज ऑफ वाय निगेटिव्ह आहे, व्हॅल्यूज ऑफ एक्ससुद्धा निगेटिव्ह आहे, व्हॅल्यूज ऑफ वाय निगेटिव्ह आहे, व्हॅल्यूज ऑफ एक्स निगेटिव्ह आहे. इतर दोन वेळेस आपल्याला मायनस मायनस दिलेलं नाही, त्यामुळे आपल्याला मायनस मायनस प्लस करता येणार नाही. इथं आपण मायनस मायनस प्लस केलं, म्हणून आपल्याला सांगता येतं टॅन आणि कॉट हे कसे आहेत, थर्ड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहेत. अदरवाईज ऑल फंक्शन्स आर निगेटिव्ह इन द थर्ड क्वाड्रंट, असं आपल्याला सांगता येतं. येथे लक्षात साईन कसं लिहितोय आपण, प्रत्येक ट्रिग्नॉमेट्री फंक्शनचं साईन कसं लिहितोय हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. त्यानंतर आणखीन एक शेवटचा क्वाड्रंट राहिला आहे आपला. त्या शेवटच्या क्वाड्रंटमध्ये व्हॅल्यूज ऑफ एक्स, व्हॅल्यूज ऑफ वाय. आता इथं व्हॅल्यूज ऑफ एक्स पॉझिटिव्ह आहे. काय म्हटलं आहे आपल्याला, व्हॅल्यूज ऑफ एक्स पॉझिटिव्ह आणि व्हॅल्यूज ऑफ वाय कुठं निगेटिव्ह. आता व्हॅल्यूज ऑफ वाय फक्त मी निगेटिव्ह लिहिणार, इथं पण व्हॅल्यूज ऑफ वाय निगेटिव्ह, इथं पण व्हॅल्यूज ऑफ वाय आहे निगेटिव्ह, इथं व्हॅल्यूज ऑफ वाय आहे निगेटिव्ह. इथं आपल्याला कॉसमध्ये वाय दिलं आहे का, कॉसमध्ये वायचं व्हॅल्यूज असते का, तर नाही, वायची व्हॅल्यूज नसते. म्हणजेच कॉस थिटा एक्स अपॉन आर, सेक थिटा आर अपॉन एक्स हे दोनच फंक्शन आपले फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतात. अदरवाईज इथं निगेटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे. म्हणजे या दोन व्हॅल्यूज फोर्थ क्वाड्रंटमध्ये कसे असतात, निगेटिव्ह असतात. फक्त कॉस आणि सेक या दोनच व्हॅल्यूज आपल्या सेकंड म्हणजे फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक हे पॉझिटिव्ह असतात, असं आपणाला सांगता येतं. हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवलात तरीसुद्धा तुम्हाला सांगता येईल. नाही लक्षात आलं तर तुम्ही एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस पॉझिटिव्ह कुठं असतं, निगेटिव्ह कुठं असतं, कोणता क्वाड्रंट आहे, फर्स्ट आहे का सेकंड आहे का थर्ड आहे का फोर्थ आहे, याच्यावरनं तुम्ही सांगू शकता. बरोबर आहे, याच्यावरनं तुम्ही त्याच्या व्हॅल्यूज सांगू शकता. आता याच व्हॅल्यूजवरनं मी थोड्याशा आता व्हॅल्यूज वेगळ्या लिहितो. कशा, आता तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह कुठं आहे हे लक्षात आलेलं आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यूज कुठं आहेत हे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे. पण त्याच्यामधल्या जर निगेटिव्ह अँगल्स जर तुम्हाला माहिती असतील तर आणखी सोपं जातं. कसं, तुमचा जो काही सर्कल आहे त्या सर्कलमध्ये आत्ताच आपण ड्रॉ केलेलं होतं एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस, बरोबर, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. आणि त्याच्यामध्ये आपण एक पॉईंट घेतलेला होता, पॉईंट पी, एक्स कोमा वाय, इथं पॉईंट ओ असतो, बरोबर. याचं सर्कलचं रेडियस आपण आर लिहितो आहे. इथं व्हॅल्यूज ऑफ वाय असतं, इथं व्हॅल्यूज ऑफ एक्स असतं, इथं पॉईंट एम असतो. असं आपण त्या पॉईंटसाठी घेतलेला आहे. इथं आपला थिटा कसा आहे, समजा पॉझिटिव्ह आहे. थिटा कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. जर हा थिटा मी या साईडला लिहिला, म्हणजे या साईडला घेतला, तो थिटा तुमचा जर निगेटिव्ह असेल तर व्हॅल्यूज आपल्या कशा लिहिता येतील, तर आपल्या व्हॅल्यूज कशा होतील हे आपल्याला सांगायचं. म्हणजे इथं व्हॅल्यूज ऑफ वायच येणार, इथं व्हॅल्यूज ऑफ एक्सच येणार. म्हणजे एक्स फक्त तुमचा कसा येतो, पॉझिटिव्ह येतो. एक्स आपला फक्त काय येतो, पॉझिटिव्ह येतो. आणि व्हॅल्यूज ऑफ वाय आपलं या साईडला कशी असते, या साईडला व्हॅल्यूज ऑफ वाय आपली कशी असते, तर निगेटिव्ह असते.
बरोबर. याच्यावरनं याचे अगोदर आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत. कसे? आता हे फॉर्म्युले तुम्हाला माहीतच आहेत. आता बघा मी एक कशी व्हॅल्यूज लिहितो. कसे? साइन ऑफ मायनस थीटा, साइन ऑफ मायनस थीटा आपल्याला लिहायचं. आता हा डायरेक्ट फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, मायनस ऑफ साइन थीटा, मायनस ऑफ साइन थीटा. पण हे आपण कशावरून लिहू शकतो? कसं? ही व्हॅल्यूज आपण कशावरून लिहू शकतो? इथं तुमचा अँगल्स अगोदर बघा. म्हणजे आपण साइन थीटा म्हटलं की काय लिहितो? तर वाय अपॉन एक्स लिहितो. मायनस साइन लिहायचं. आपला अँगल्स कसा येणार आहे? इथं मायनस आहे म्हणून आपण मायनस लिहिला. तर व्हॅल्यूज काय येते? फक्त वाय अपॉन आर. आणि वाय अपॉन आर म्हणजेच काय लिहितो आपण? साइन एक्स, म्हणजे मायनस ऑफ साइन थीटा आलं, मायनस ऑफ साइन थीटा. त्याच पद्धतीनं कॉस ऑफ मायनस थीटा घेतला. सॉरी, कॉस ऑफ मायनस थीटा घेतलं तर याची व्हॅल्यूज काय होते? एक्स आहे. एक्स आपला कसा दिलेला आहे? इथं पॉझिटिव्ह दिलेला आहे. म्हणजे फक्त डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यूज लिहिता येते एक्स अपॉन आर. आणि एक्स अपॉन आर म्हणजेच आपण काय लिहितोय? तर कॉस थीटा लिहितो. म्हणजे कॉस ऑफ मायनस थीटा जरी असेल तरी आपली व्हॅल्यूज काय आली? तर कॉस थीटाच आली. बरोबर आहे. मायनस जरी व्हॅल्यू झाली तरी आपली व्हॅल्यूज काय येते? प्लसच येते. त्यानंतर टॅन थीटा लिहिला तर टॅन ऑफ मायनस थीटा, टॅन ऑफ मायनस थीटा याची व्हॅल्यूज आपण काय लिहितो? तर वाय अपॉन एक्स लिहितोय, वाय अपॉन एक्स. पण आपली व्हॅल्यूज ऑफ वाय कुठे येते? मायनस आहे. व्हॅल्यूज ऑफ वाय आपली मायनस आहे. म्हणजेच मायनस मी सुरुवातीला लिहिला, याची व्हॅल्यूज मला माहीत आहे वाय अपॉन एक्स. आणि वाय अपॉन एक्स म्हणजेच काय? तर टॅन आहे. पुस्तकामध्ये आपल्या फक्त हे तीनच फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत. साइन आणि टॅन हे मायनस जर थीटा असतील तर आपल्याला मायनस साइन थीटा किंवा मायनस टॅन थीटा लिहिता येतं. फक्त व्हॅल्यूज ऑफ कॉस ऑफ मायनस थीटा ही व्हॅल्यूज कशी येते? पॉझिटिव्ह येते. आणि याच्यावरनं पण आपल्याला सांगता येतं, आपण सेकंड सेक्शन 11वीच्या त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे सेट थिअरी. त्या सेट थिअरीमध्ये आपल्याला काही फंक्शन्स दिलेले होते आणि त्या फंक्शनमध्ये आपण सांगितलं होतं साइन आणि टॅन हे दोन फंक्शन कसे आहेत? तर ऑड फंक्शन आहेत. आणि कॉस थीटा हा फक्त कसा आहे? तर इवन फंक्शन आहे असं आपल्याला सांगता येतं. येते का लक्षात? आता त्यासोबतच तुम्ही म्हणलात जर याचे जर रेसिप्रोकल्स त्याचीसुद्धा व्हॅल्यू सांगा. या रेसिप्रोकल्सची जर व्हॅल्यूज मला सांगायची म्हटली तर कशी सांगता येते? अगोदर मी टॅनचा रेसिप्रोकल्स लिहिणार. कॉट ऑफ मायनस थीटा. कॉटचा फॉर्म्युला मला माहिती आहे एक्स अपॉन वाय. पण वाय कसा आहे? निगेटिव्ह आहे म्हणून मी अगोदर निगेटिव्ह लिहिलं. वाय काय? निगेटिव्ह आहे म्हणून अगोदर निगेटिव्ह लिहिला. निगेटिव्ह पण एक्स अपॉन वाय म्हणजेच काय? तर कॉट थीटा आपली व्हॅल्यू झाली. बरोबर. आता कॉस म्हटल्यानंतर कॉसचा रेसिप्रोकल्स असतो आपला सेक, म्हणजे सेक ऑफ मायनस थीटा. याची व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे आर अपॉन एक्स, आर अपॉन एक्स. इथं आपल्याला वाय दिला आहे का? वाय आपला कसा असतो? निगेटिव्ह असतो. या साईडला आपण घेतला तर म्हणजे आता इथं एक्स वाय येत नाही. म्हणजे ही व्हॅल्यूज आपल्याला डायरेक्ट कशी लिहिता येईल? सेक थीटाच लिहिता येईल. म्हणजे सेक ऑफ मायनस थीटा परत एक वेळेस सेक थीटाच येतो. आणि शेवटची व्हॅल्यूज साइन म्हटलं तर त्याचा रेसिप्रोकल्स लिहायचा कोसेक ऑफ मायनस थीटा. म्हणजे काय येतं? आर अपॉन वाय. पण वाय कसा आहे? निगेटिव्ह आहे. म्हणजे मायनस ऑफ आर अपॉन वायची व्हॅल्यूज आपली काय येते? तर कोसेक येते, कोसेक थीटा. याची व्हॅल्यूज आपल्याला कशी लिहिता येईल? कोसेक ऑफ मायनस थीटा इज इक्वल्स टू मायनस ऑफ कोसेक थीटा. लक्षात येते का काय करतोय आपण? ट्रिग्नॉमेट्री फंक्शन आहे. ट्रिग्नॉमेट्री म्हटलं की घाबरायचं नाही. फक्त दिलेल्या व्हॅल्यूज समजून घ्या. समजलं तर ह्याच्यापेक्षा सोपं काहीच नाही मॅथमॅटिक्समध्ये. येते का लक्षात? फक्त तुमचा दिलेला जो काही ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलवरनं तुमच्या व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपण काही लिहत नाही. फक्त ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन.
साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक एवढे 6 फंक्शन तुम्हाला लक्षात आले. अपोजिट साईड कोणती, ॲडजस्टंट साईड कोणची, हायपोटेन्यूस कोणचा, या व्हॅल्यूज तुमच्या लक्षात आल्या. तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता अपोजिट साईड म्हणले की वाय, ॲडजस्टंट साईड म्हणले की एक्स आणि हायपोटेन्यूस म्हणले की आर. अशा व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात आल्याच पाहिजे. त्यानुसार त्याच्या व्हॅल्यूज आपण लिहितो आहे. इथं फक्त आपण सुरुवातीला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याचं फक्त बेसिक आपण घेतलेलं आहे. त्याच्या पुढं आपणाला आणखी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि त्याचे काही फॉर्म्युले दिलेले आहेत. अँगल्स त्याचे फॉर्म्युले कसे येतात हे आपणाला फाइंड आउट करायचं आहे. पण ते आपणाला आता एवढं ओव्हर जास्त नको म्हणून मी आता इथं थांबणार आहे. फक्त आतापर्यंत झालेला जो काही पॉईंट आहे तो पॉईंट तुम्ही अभ्यासा. कुठं काही अडचण असेल तर मला कॉल केलं तरी काही अडचण येणार नाही. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो. नसेल तर परत एक वेळेस तोच व्हिडिओ तुम्ही रिपीट करून बघा, काही अडचण येणार नाही. असं म्हणून मी इथे थांबतो. थँक्यू.